हे बघा 40 डिग्री नसेल 14. स्वर्गापेक्षा काही कमी नाही आमचं पाटण. चालता चालता एवढी मरत होत थंडी लागत होती, आता मरणार आहे आम्ही, एकदम फायनली मरणार आहे थंडीने. काय झालं? माझं पण झालं थोडं, म्हणजे स्ट्रॉंग शेकोटी होईल. बघा गाईज, नमस्कार, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आम्ही अचानक आलो आहोत गावाला. रात्री अजिबात इच्छा नसल्यामुळे ब्लॉग बनवला नाही, स्टार्टिंग केलेलं नाही. आणि आता मी पाटणमध्ये पोचलोय. पूर्ण नाक लाल झाले थंडीने, हात बघा सुकूडले पूर्ण, असे हे नाही होत आहे. आणि वॉशरूम वगैरे जाऊन आलो. हॉटेलमध्ये गेलो तर चूळ भरली आणि तोंड वगैरे असं दात घासले, मग चहा पिली. आणि चहा जिथे गेलो होतो पाण्यामध्ये त्या म्हणजे असे घासले, असं केलं, असं बोलले ना. घासलं मी ब्रशने घासलेत ना, ब्रशने घरी गेल्यानंतर करू. आणि तिथे ना पाणी होतं, आणि पाण्यावर हात टाकलं ना, मग त्यावेळेस काय नाही वाटलं. जसे तोंड धुवायला गेलं, अरे बापरे असं वाटलं जसं काही बर्फाचे असे खडे खडे पडतात हातावरती, आणि पूर्ण हात असे कडक झाले. तर आता शेकोटीने पण नीट नाही होणार आहेत मला वाटतंय. पूर्ण नाक लाल झालं. थंडी हे भयानक आहे. हे काय पण कॅमेरामध्ये नाही दिसत आहे, हवा निघते ते. तो हे स्कार्फ घेतला नाकाला बांधायला, तिला बोलते नाकाला बांध. मी स्कार्फ घेतला माझ्यासाठी, तर ह्या मॅडम घेतात नाकाला झालंय. अरे पण थंड हवा आहे ना, नाकातून हवा जाते ना आपल्या शरीरात, पण नाक लालच होणार ना. पागल, घरी जावं, ब्लँकेट घ्यायचं, तुला मग झोपू देणार आहे. भयानक टेम्परेचर किती आहे बघ जरा. एवढी थंडी मी आयुष्यात कुठेच कधीच बघितली नव्हती. नाशिकला पण होती, नाशिकला कुठे एवढी कुठे होते यार. आणि आपण झोपलो होतो ते 9 वाजता उठलो होतो. हे दिसते हा, हे बघा मी बोलते नाही ते नाही. हे बघा 40 डिग्री नसेल, 14 डिग्री. अरे बापरे. मग सकाळी अजून कमी असेल. आता 14 आहे ना. जरा बोल बघते काहीतरी. काय ना आता लागलेच चांगलेच. कसं वाटतं, यायचं होतं ना गावाला. घरी जाऊन इथे शेकोटी आहे, तिथे मस्त असं थोडंसं हात आहे ना असे गरम करतोय. इथे चालता चालता आम्हाला एक शेकोटी भेटले, पण त्याने पण काहीच नाही होणार आहे शेकोटीने पण. आणि जे मम्मीचे जॅकेट घेतलं त्याच्यातून तर भाई आरपर हवा येते. आता अण्णा कधी येईल तेव्हा तिकडे बघा कसलं भारी दिसतंय व्ह्यू. सूर्य उगवलाय, पण तो सध्या अजून यायचं बाकी आहे बाहेर. येईल तेव्हा थोडंसं नीट होईल. ह्याला थंडी नाही लागत आहे, असेच फिरतात ते, झोपायचं गपचूप. ते कशाला फिरलं पाहिजे. आपल्या आधीचं कुत्र्याला थंडी लागते. बाकी काय पण होऊया, ओठांची केअर करणं इम्पॉर्टंट आहे. ओठ सुकले होते पूर्ण, त्यामुळे लिप बाम लावला. थोडासा ओठांची केअर केली पाहिजे ना म्हणून. आता थोडेसे ओठ चांगले वाटतात. लाव ना. हे पण आहे, वॅसलीन पण आणलंय मी, त्यात असेल बघ. वॅसलीन पाहिजे तर वॅसलीन बघ. आता अन्न आत्ताशी निघतोय, म्हणजे वरती डोंगरावरती तर अजूनच थंडी असेल ह्याच्यापेक्षा डबल. कसा बाईक घेऊन येणार आहे काय माहित. आणि आम्ही बाईकवरून अजून जायचं, चालता एवढे असे हे होतात, वाट लागते. बाईकवरून कशी जाणार आम्ही भाई, भगवान जाणे. तरी पण जावं लागणार आहे, कारण की गाडी इथून जायला आमच्या गावी आहेच नाही काय. दूध गाडी होती पण ती 7 वाजता निघणार होती. आम्ही 7 वाजता पोचलो इथे पटपट. तेव्हा तिथे ना ऊन येतं, तिथे उन्हाच्या इथे जाऊया आपण, है ना. चला आम्ही चालत जातो पुढं असं. आता बघा आम्ही विचार केला की थोडंसं उन्हात जाऊया. बघा आता ऊन आलेलं इकडे. एक काम कर ना, फोटो पाठवून टाक ना, स्टोरी टाक ना. कसली समोरची पण असं. हा, थोडंसं उन्हात इथे थांबू इकडे तर, नाही तर पुढे तरी जाऊन. कारण की ना थोडंसं उन्हाची गरज आहे मला असं वाटतंय. तर बघ
आणि येईपर्यंत भाई आमची हालत खराब होणार. त्यासोबत पण नाही, ऍटलिस्ट एवढं तरी ठीक आहे, पण बाईक होऊन अजून खराब होईल त्याचं काय. नाही अण्णा का आताच निघाला असं, आता येईल कसं काय, लगेच 5 रुपये अर्धा तास तरी लागेल अजून. हे बघा तुम्हाला व्ह्यू दाखवते थांबा, एक नंबर आहे व्ह्यू. ही जी नदी आहे ना, नदी ती आमच्या इथून जे वरून पाणी येतं ना भानसाकळ्यावरून, ते सगळं इकडनं असं येतं पाणी. हा पण आता तो येईपर्यंत इकडे खराबच होतो ना. चला आपण रोड क्रॉस करू तिकडचा. मला तिकडचा व्ह्यू घ्यायचा होता ना. पण तर बघा व्ह्यू कसला भारी दिसतोय, पूर्ण असे ढग ढग. हा आणि सूर्य, असं वाटतंय ढग उतरलेत खाली, पण ते तसंच वाटतंय ना ऍक्च्युली. बघ ना कसलं भारी वाटतं इकडं सूर्य. हा लोकांना कसलं भारी वाटत असेल इथे राहणं, म्हणजे एकदम सुकूनवाली फीलिंग. कुठला? हा ना, मग तिकडे इकडे आपली गाव आहेत, डोंगर 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 आणि दर्या. हे असं आमचं पाटण आहे बघा, किती सुंदर, स्वर्गापेक्षा काही कमी नाही आमचं पाटण. बघा असं बघा, दुकानात इथे आम्हाला बॉडी लोशन मिळालं फायनली, कारण बॉडी लोशन घेतलं नव्हतं गावी येते वेळेस, त्यामुळे नशीब बॉडी लोशन मिळालं आम्हाला. वाह क्या नसीब आहे हमारा. वो भी बोरो काय आहे, बोरो प्लसचं घेतलं आहे, कारण की जे होतं आमच्या घरी होतं, पण ते घट्ट होतं भरपूर. ते घरी आहे ते घट्ट, त्यामुळे बोलली हे यूज करून बघूया. ते निवियाचं चांगलं असतं म्हणून बोलली मेडिकल बसू नको. कुकून बसले. हा मग तेच ते बोलले, ते धूळ आहे तिथे का बसले. कुकून बसले. कोण होता व्हिडिओ कॉलला? साक्षी. एवढं लवकर का उठले? अभ्यास. अगो बया, अभ्यास करते. माझी 12वीला आहे. स्टोरी पडली. आकली पण. चला आता वाट बघतोय, ते थोडा वेळ बसतोय. आम्हाला एवढी थंडी लागते आणि एवढी पोरं आहेत ते बघा कसे येतात मस्तपैकी, शाळेत पण जातात कुटकुट करत बिचारे. मला वाईट वाटते त्यांचं. कधी जाणार आम्ही काम नाही. ए रिच दिसतेस एकदम, रिच रिच असते मी. खरंच ओरिजिनल डुप्लिकेट छान दिसतेस. ओरिजिनल पेक्षा डुप्लिकेट छान दिसतेस. डुप्लिकेट. हा अरे म्हणजे कॅमेरामध्ये डुप्लिकेट दिसतो छान. हे बघा एवढं सकाळची, म्हणजे सकाळ नाही, 7:30 वाजून गेलेले, पण तरी पण थंडी तर भरपूर आहे भाई. ठंडी म्हणजे लाजवाब है. और ये लोग जा रहे इतने ठंडी में भी शाळेमध्ये, मग काय या लोकांना सॅल्यूट आहे भाई. म्हणून तर डबल कपडे त्या लोकांना. शाळेत गेल्यानंतर बरं वाटत असेल त्या लोकांना, थंडी कमी लागत असेल मे बी. इकडे आहे आमची सकसची हे, आणि इथून पुढे गेल्यानंतर सकसची फॅक्टरी आहे. सो तिकडचं दूध आहे ते सगळीकडे सप्लाय होतं, जे सकस येतं ते आमच्या इकडनं येतं बरं का. सकस दुधाची फॅक्टरी आहे, जशी अमूल आहे ना तसं सकस आहे. दुधाचे पदार्थ भेटतात भरपूर सारे. घ्यायचे तुला काय? सगळं काय सगळं सकस तर सगळं भेटतं, जसं अमूलचं आहे तसं सकसचं आहे. सकसची रशी बिल कसली भारी लागते. आता नको पिऊस, आता थंडीने गारठून जाशील अजून. आता बघा इथे मी एक शूट केला ब्लॉग, कारण की माझा एपिसोड चालू आहे गावच्या आठवणींचा. तर मग मी तिथे उन्हामध्ये शूट करत होते आणि भक्तीला बोलले की माझ्यासोबत थांब. तर तिला बघा काय होतं हे बघा, कुठे पण रस्ता जिथे भेटेल तिथे जागा असं बसायचं असतं का तिला. तर ती बोलते मला बसायचं होतं, एवढी म्हातारी झाली आताच, म्हणून ती बसले तिथे. म्हातारी झाले का तू? चल आता चालत जायचं आपल्याला पुढे अजून. चाल उठ अजून. आता ऊन पण आलं आणि आम्ही चालत चाललो. ऊन देखील आलेलं आहे. तो येईपर्यंत कदाचित दुपार पण होईल मला वाटतंय. आता इकडे सकसची फॅक्टरी येईल. मला वाटतं अर्धा आपण केळल्यापर्यंत पोचू कदाचित. सो गाईज आम्ही पोचलो आहोत सकस फॅक्टरीच्या इथे. एवढी मोठी आहे
पूर्ण फॅक्टरी आहे. आम्ही फुल टाइमपास करत आलोय बरं. आलेला नाही आहे. तिकडे उन्हात थांबलो आम्ही बरं, तिकडे असं मस्त की. पण अजून धुकं काही संपत नाही. 8:30 वाजून गेलं तरी अण्णा काही येत नाही आहे. 6:30 वाजल्यापासून आम्ही थांबलोय. आणि सकसच्या फॅक्टरी इथे कामं चालू आहेत. एवढं सकाळ सकाळी माणसं कामं करतात भाई. थंडीची कशी काय करू शकतात आम्ही लोक. आम्ही तर इकडं सकळलो भर. कोण अण्णा होता. आणि तो बघा अण्णा आलेला आहे, अंडी महाराज. त्याने कोणाला तरी सोडलं. नशीब आला. मला वाटलंच नाही, मी थोड्यावरच ओळखलं अन्नाचं हे असं. पण त्यांना पण ते सोडलं. हे काय होतं? हे पडशी शी कसा दिसतोय. थोडं दाखव जरा व्लॉग मध्ये. अरे रे रे, म्हणजे काही दिवसांत आमची ओढतं बघ. व्यासला आणलंय घरात. आहे वरती थंडी बघ की. हात लाव. माझा पण हातगार आहे. मग इथं काय थंडी कमी आहे का? चल चला फायनली अण्णा आलेले आहेत. आता आम्ही चाललो आहोत घरी. आमच्या घरी आता ह्या बाई करून आमची काय हालत होणार आहेत आम्हाला नाही. नवीन स्वेटर आणले माझ्यासाठी. बस दिवस चला. बॅग एका साईडला घे. चला आता आम्ही चाललो. चालता एवढी मरत होत थंडी लागत होती. आता मरणार आहे आम्ही. एकदम फायनली मरणार आहे थंडीने. भांड्याचं साबण घ्यायला मला उतरवलं गाडीवरून. कोण आहे काय? भांड्याचं साबण आहे का? कपडे धुवायचं साबण 2 द्या. 2 बस झाले ना. दुसरं नाही काय? दुसरं कोणतं आहे? रिन आहे. हा रिन द्या. हा नको. खारीचं पॅकेट नवीन घेतलेलं आहे 20 रुपीजवाला. मुंबईला असे भेटत नाहीत जे गावाला भेटतात गोष्टी. एवढं बोचकं घेऊन चाला उतरा सोपं वाटतंय तुम्हाला? मी काय पडू नाही शकत. सॉरी, माझा हात तुझ्या बॅगेत जाऊ माझा हात शकतो. पूर्ण अकसलेला. म्हणजे एकदम कुठं आहे हे? महाराज. हे प्रॉपर हे घर? हा प्रॉपर. पण इकडे बांधलं होतं ना काहीतरी इथे पत्र्याचं. आता जर हे बनवत असतो ना आता. आम्ही चालू झालो होतो गाईस. हे बघा हा अख्खा डोंगर. बघा इथून असं आमच्या गावाला जायला वाट आहे. इथून प्रॉपर आम्ही खाली चालत आलो आणि इथून केरळचं चालत. अच्छा हा बरोबर. या टर्निंगला ना इथं. मग इथून आम्ही परत तिकडे खाली गेलो होतो. कुठं? हे बघा ही गावची वया कशी झाले बघा. म्हातारी वया पोहे बनवते. आणि हा हॉलमध्ये आमचा काहीसा सेटअप केलेला आहे. वा वा वा, चांगला सेटअप केलाय. पण आमचा पण अवतार गावच्या सारखाच झालाय. वा. आणि हे काय केलंय. चला गाईज बाय बाय. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. आता तुम्हाला गावचे ब्लॉग बघायला भेटतील. आता मी थोडे दिवस आहे गावाला. सो डेली ब्लॉग असतील आपले. सो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझी मजा मस्ती आहे. घराचं काम आहे. सो तुम्हाला सगळं बघायला मिळेल. बाय बाय. लव यू गाईज. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये नवीन एपिसोड. उद्याच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी किस्स्यासोबत. बाय बाय.